बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचं वारं सध्या सुरू आहे. आपण सध्या आहोत बेलसरमध्ये. ताई, मला आपलं नाव सांगा आणि प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे, वातावरण गावातलं नेमकं कसं आहे? अ, नमस्कार. माझं नाव सोनाली कुंजीर. बेलसर माळशिरस गणामध्ये प्रचाराचं सगळ्यांचेच प्रचार खूप व्यवस्थित चालू आहे. पण ते होत असताना म्हणजे प्रचार करत असताना लोकांचा जो नाही का पाहण्याचा दृष्टिकोन आहे, कोण उमेदवार आहे, कशा पद्धतीचा उमेदवार आहे. आत्ता लोक खूप म्हणजे खूप जनजागृती झालेली आहे यामध्ये. तर ते बघतात आहेत की कुठलं काम म्हणजे नाही का कुठला आपला कॅन्डिडेट काम करतोय, कशा पद्धतीने करतोय, कोणता किती शिक्षित आहे, कुठला हे करतोय, म्हणजे अशा पद्धतीचं ते वातावरण आहे. आणि चर्चा मात्र सुरूच आहेत की नवीन नवीन आता जे उमेदवार आहेत नवीन नवीन, तर त्याच्यावरती जास्त चर्चा सुरू आहे. पुरंदर तालुक्याचा जर विचार केला तर बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटामध्ये पहिल्यांदाच असं होतं की पंचवार्षिक पंच जे काय आहे म्हणजे 5 जण सध्या आहेत, कॅन्डिडेट आहेत. मग ही वेळ नेमकी कशी काय आली? इतके जण इच्छुक आहेत. मग मतदार जेव्हा मतदानाला जाणार आहेत तेव्हा त्यांच्यासमोर संभ्रम असणार आहे की मत द्यायचं तर नक्की द्यायचं कोणाला. मग या संभ्रमावस्थेतून त्यांना बाहेर पडण्यासाठी त्यांनी नक्की काय बघितलं पाहिजे मतदान करतात? एक तर मला असं वाटतं की मी तर एक तर महिलांवरती काम माझं फोकस आहे जास्त. तर मला असं वाटतं की लोकांनी हे पाहिलं पाहिजे की विजन कोणाकडे आहे, की जे युवक आहेत, युवती आहेत, जे बालक आहेत, महिला आहेत, शेतकरी वर्ग आहे, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्याशी आता कशा पद्धतीने सुसंवाद चालू आहे ते तर मी पाहतच आहे. पण नवीन विजन कोण नवीन घेऊन येतोय, म्हणजे तेच तेच प्रश्न, तेच तेच उत्तर असं होतं. पण अगदी त्याच्यापर्यंत जात कोणीच नाही. जर आता जे इथून मागं जे पाहिलं, आश्वासनं खूप दिली गेली. जेव्हा मी लोकांशी बोलते तेव्हा ते म्हणतात की नाही. आता जो मी एक साधं उदाहरण देते. मी काही ठिकाणी 2 ठिकाणी गेले, तर काही ठिकाणी सांगितलं की आम्हाला दरवेळी सांगितलं जातं की तुमचा लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तुमच्या रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. पण ते म्हणतात की दरवेळी जेव्हा मतदान मागायला येतात ना, तेव्हा सांगितलं जातं की आम्ही करून देतो. पण परत नंतर कोणीच येत नाही पाहायला की इथं रस्ता झालाय किंवा नाही झाला. त्याच्यावरती म्हणजे कोणीच बोललं जात नाही. आणि जे काही घरी आहेत महिला, म्हणजे ज्यांच्याकडे भूमी म्हणजे छोटीशी जमीन आहे वगैरे, तर त्यांच्याकडे दुसरा पर्यायी मार्ग नाही की थोडीशी आर्थिक साधनं मिळवण्यासाठी. तर त्याच्यावरती एक थोडासा भर दिला गेला पाहिजे. आणि मुलांचं शिक्षण, आणि जे मुलं बेरोजगार आहेत, शिक्षित तर आहेत पण त्यांच्याकडे नोकरी नाहीये, तर अशा पद्धतीने जर थोडासा सर्वे करून दिला तर बरं होईल. आणि जे काही 18+ मुलं आहेत, तर त्यांचंही नाव आता मतदार यादीला नाहीये, तर त्याच्यासाठी पण जनजागृती करून त्या मुलांसाठी पण प्रयत्न करायला पाहिजेत, असं मला वाटतं. इथं सर्वच प्रमुख जे काही पक्ष आहेत, प्रत्येकाचे कॅन्डिडेट आहेत. काय वाटतं सध्या बेलसर गावापुरता जरी आपण विचार केला किंवा संपूर्ण गटापुरता जरी विचार केला, कुठल्या गटाला अप्पर हँड किंवा कुठल्या पक्षाला अप्पर हँड सध्या आपल्याला बघायला मिळतोय? तुमच्या घरातून पण एक हो, कॅन्डिडेट आहे. खरं तर माझ्या घरातून एक कॅन्डिडेट आहे म्हणून मी तर सांगेल, जरी नवखा चेहरा आहे आणि विजन आहे, स्वप्न आहेत, आणि ते करण्यासाठी ते इच्छुक पण आहेत. म्हणजे जे काही आहे, म्हणजे एक आपण म्हणतो ना की आपली बघण्याची दृष्टी त्या पद्धतीने, की काहीतरी इथं काहीतरी डेव्हलपमेंट झाली पाहिजे. म्हणजे माझ्या घरातला कॅन्डिडेट आहे म्हणून नाही, पण त्यांना विजन नक्कीच आहे. आणि माझी पहिली पसंती तर त्यांनाच असेल, जे अजय कैलास बापू इंगळे आहेत त्यांनाच असेल जिल्हा परिषदेसाठी. महिला मतदान करताना म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर कुठलाही आपण बघितला की स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभा असेल, विधानसभा असेल, तर या सगळ्या पातळ्यांवरती महिलांचं मतदान हा एक फार सध्या महत्त्वाचा विषय झालेला आहे. लाडक्या बहिणींनी मतदान देखील फिरवलेलं आहे. इथली परिस्थिती कशी आहे? इथल्या लाडक्या बहिणी मतदान करताना कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी बघतात आणि कशा पद्धतीने करतात मतदान? तुम्हाला काय वाटतं? खरं तर प्रचार करत असताना ना मला थोड्याफार गोष्टी आढळल्या, ते मी सांगते. टू बी फ्रँक, की मी जेव्हा पाहिलं की निराधार ज्या महिला आहेत आणि ज्यांचं वय आहे, त्यांना काम होत नाही. आम्ही गेलो होतो, त्या महिला अशा बाहेर बसल्या होत्या. तर त्यांनी विचारलं कुठल्या पक्षाचे आहे किंवा काय. मग त्यांना सांगितल्यानंतर की बाबा आम्ही कमळ आहे, अशा पद्धतीने आहे. त्यांच्यापर्यंत अशी चर्चा गेली होती की लाडकी बहीण योजनाच बंद होणार आहे खरं तर. मग त्यांनीच हात जोडले परत आम्हाला, कॅन्डिडेटला, की एक करा, काही करा तुम्ही, पण लाडकी बहीण योजना काही बंद करू नका. आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. आता तर आम्हाला खरं तर काम होत नाहीये. म्हणजे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे घरात जे काही लागतं रोजचं त्याच्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी, ते आम्हाला आमच्या उपयोगासाठी आहे. आणि ते लाडकी बहीण योजना आहे म्हणून आमच्याकडं घरातले पण पाहतात की हिच्या खात्यावरती पैसे जमा होतात आहेत म्हणून. हे एक म्हणजे त्यांच्यापर्यंत आहे. सगळ्यांना लाडक्या बहिणीचं खूप सपोर्ट आहे.
म्हणजे इतर ज्या योजना आहेत त्याच्यासाठी खूप पेपर्स लागतात आणि खूप हेलपाटे मारावे लागतात. त्याच्यामुळे लोकांना ते खूप हे होतं की तेच तेच करायचं, किती वेळा जायचं, मग त्यापेक्षा ते नको. पण हे एक असं दिलंय सरकारने की फक्त तिथं जा, फॉर्म भरा आणि संपला विषय, आणि मग तुम्हाला लगेच सुरू होतात पैसे. अशा पद्धतीने आहे. तर ती लाडकी बहीण खूप प्रभावीपणे चालू आहे खरं तर. पण त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात नक्की पैसे टाकले कोणी? कारण सत्तेमध्ये तिघचे तिघ आहेत, प्रत्येक जण क्लेम करतं की हे काम आमचंच आहे. मग जेव्हा तुम्ही जाता, प्रचारात जाता किंवा सध्या तुम्ही बघताय आजूबाजूला, तर कशा पद्धतीने सध्या त्यांना वाटतंय? देवाभाऊ आहेत, एकनाथ शिंदे आहेत की दादा आहेत? खरं तर असं हे नाहीये, पण त्यांना कमळ दिसलं ना तर त्यांना ते वाटतं की बाबा जे देवाभाऊ आहेत तर त्यांनी ते केले, आणि त्यांचं असंच मत आहे की ह्यांनी केलंय तर आता ह्यांना आपण नको सोडायला, आम्ही तुम्हाला सोडत नाही पण तुम्ही ते योजना काही बंद करू नका, असं आहे. मग असं इतकं नाहीये की बाबा ह्यांनी केलं किंवा त्यांनी केलं, त्यांना ते माहित हे नाहीये. पण सध्या कोण आहे मुख्यमंत्री ते त्यांच्याकडे पाहतात की ह्यांनी सुरू केले तर नक्कीच, आता ह्यांना जर निवडून दिलं आपण तर हे नक्कीच नाही बंद होणार. जिल्हा परिषद गटाबद्दल बोलायचं झालं तर भाजपसोबत जिथं शिवसेनेची ताकद पण आहे, विद्यमान आमदार आहेत, विद्यमान आमदारांचं काम आहे, त्यांचा ही देखील प्रभाव आहे. भाजपनं पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजप एकत्र असताना पहिल्यांदा शिवसेना वेगळी आहे, भाजप वेगळी आहे. तर याचा परिणाम तुम्हाला कशा पद्धतीने जाणवतो? याचा तोटा होणार आहे की फायदा होणार आहे? अं, नक्कीच म्हणजे फायदाच होईल, तोटा होईल असं काही दिसत नाहीये. फायदा तर नक्कीच होणार आहे की कारण जे काही आम्ही आता जे वातावरण पाहतोय, ज्या ज्या लोकांशी बोलतोय, जे काही प्रश्न आहेत किंवा जे काही आहेत, म्हणजे कामं पण केलेलीच आहेत असं आपण म्हणू शकत नाही. एकत्रित असताना किंवा सेपरेट असताना सगळ्यांनीच कामं केलेली आहेत. पण जी कामं प्रभावीपणे राबवली गेली पाहिजे होती ना, ती इथून पुढच्या ह्याला गती मिळेल असं त्यांना नक्कीच वाटतंय लोकांना. की जे आपण आता जे जे काही आपण कमळ म्हणून त्यांच्यापर्यंत जातोय, तर त्यांना असं वाटतंय की जसं केंद्रात मोदीजी आहेत, राज्यात देवाभाऊ आहेत, तर तो जो फ्लो आहे ना, तो फ्लोनुसार की ते जर काम करतात आहेत, तर नक्की इथं जर आपण त्यांना निवडून दिलं तर नक्कीच अजून म्हणजे जोर लागेल आणि कामांना वेग येईल. दुष्काळी भाग आहे आपला सगळा, बघायला गेलं तर तसं पहिल्यांदाच इथे वेगवेगळी आश्वासनं दिली गेली आहेत, मोठे मोठे प्रोजेक्ट येतील. मग त्याच्यामध्ये पुरंदरचा जो काय आपला एअरपोर्टचा प्रश्न असेल, हा एक महत्वाचा विषय. त्यासोबत IT पार्कचा पण मुद्दा सध्या बोलला जातोय. तर यांसारख्या योजनांचा किंवा यांसारख्या प्रोजेक्टचा, प्रकल्पांचा खरंच इथल्या शेतकऱ्यांना असेल किंवा इथल्या सर्वसामान्य जे काही नागरिक आहेत त्यांना खरंच याचा फायदा होईल, तोटा होईल, नक्की कसं आहे? कारण बऱ्याच ठिकाणी असं बोललं जाते की अजून आमच्यापर्यंत पाणी पण पोहोचलं नाही. मग हे विकासाचे प्रकल्प आमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील? खरं तर नक्कीच ह्या प्रकल्पांचा नक्कीच फायदा होईल. ज्या ज्या गोष्टी जेव्हा ह्या योजना सरकारकडून मांडल्या जातात, तेव्हा बेसिक काय लागतं त्याच्यापासूनच पहिली सुरुवात होते. म्हणजे जर पाणी लागत असेल तर पहिलं ते पाण्याचाच प्रश्न सोडवणार आणि त्याच्यानंतरच पुढे एक एक टप्पा टप्पा करतच ते पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे असं काही वाटणं म्हणजे कोणी जर बोलत असेल की हे काही होणार नाही किंवा फक्त आश्वासनच आहे, काही गोष्टी मोठ्या मोठ्या गोष्टींना काही काळ लागतो. जसं की आता एअरपोर्टचं उदाहरण दिलं तर की बाबा जेव्हा ती जमीन मिळेल किंवा ज्या गोष्टी होतील तेव्हा ते हळूहळू होईल. आणि मी काही एवढी मोठी कार्यकर्ती किंवा एवढं मोठं नाहीये की एवढ्या मोठमोठ्या प्रकल्पांवरती मी बोलावं. बरोबर. बेलसर गावाबद्दल आता आपण बोलूयात की बेलसर गावातला कल नक्की कशा पद्धतीने आहे? कारण कॅन्डिडेट तर आहेच, पण शेवटी बेलसरकरांची पसंती कशी आहे? इथलं पूर्वापार राजकारण जर बघितलं, मागचे जर निकाल बघितले, तर यंदा कौल कशा पद्धतीने असेल? यंदा कौल नक्कीच बीजेपीच्या बाजूने असेल असंच दिसतंय. म्हणजे असं नाही वाटत की परत ते रिपिटेशन्स होतील, असं नाही वाटत आहे. म्हणजे बेलसर पुरतं जर मी मर्यादित बोलले तर.